लालमाळी मी ज्ञानेश्वरी पारायणसाठी मध्य प्रदेशमध्ये बिमलेश्वर बेलसर या गावी गेलो होतो। तिथे आम्ही ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाला। तिथं आम्ही खूप सुंदर असा नियोजन होतं, सुंदर असा मेळावा झाला आमचा। तिथं इतके आनंदमय वातावरण होतं। एवढे 100 लोक होतो। 2 लक्झरीने आम्ही गेलो होतो। इतकं म्हणजे एक दुसऱ्याला एवढे लोक कॉपरेटिव्ह होते, एक दुसऱ्या सर्वांनी असा आनंद घेतला की म्हणजे आनंद काही पारावारच नाही। इतकं सुंदर नियोजन, तिथं नियोजन इतकं सुंदर होतं। साबळे महाराजांचं, आपले देऊळचे साबळे महाराज आहे, त्यांनी इतकं सुंदर नियोजन केलं होतं। सर्व जे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मध्ये नाश्ता, जेवण, मध्ये पारायण, हरिपाठ, काकडा, हरिपाठ म्हणजे सर्व असं सुंदरसं असं कार्यक्रमांचं पार पडलं। आम्ही ते सुंदरसं असं त्याच्यानंतर आम्ही नर्मदा मैयाला सुनेरी अर्पण करून संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघालो। इतक्या आनंदमय वातावरण, आम्ही वाजत गाजत सर्व आमचं हे झालं एकदम सुंदर असं नियोजन झालं आमची। आणि खूप खूप मस्त वाटलं आम्हाला, खूप समाधान वाटलं। असं वाटतं आता तिथून येऊ नये असं वाटतं, तिथंच राहावं असं वाटत होतं आम्हाला। पण आता आपलं मागचं याच्यासाठी आपल्याला पुढे जावं लागतं, म्हणून आम्ही तिथून काल रात्री 9 वाजता तिथून निघालो। आम्ही आता पुण्याच्या घराच्या मार्गावर याच्यापाशी आळे फाट्यापाशी आम्ही थांबलेलो आहे बस।